नमस्कार मंडळी, मी सुंदर स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलचं नाव आहे सुंदर ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आजचा व्हिडिओ खूप विशेष असणार आहे आणि मी खूप खुश आहे कारण मी भेटायला जाणार आहे आमच्या रुद्रला. तर चला आपण जाऊ. आम्ही निघालो रुद्रकडे. आता रस्त्यातच नाही नदी लागली, किती छान वाटते पहा. ते आमच्याकडे नाही पाणी पडलं तिकडे भरपूर पाणी पडलेलं, त्याच्यामुळं नदी चांगली भरलेली आहे. हे पहा रुद्रला रुद्र ना गेटलाच येऊन माझी वाट पाहत बसला होता आणि मी पण दस्ती न काढताच त्यांना दिसला मला त्याला केव्हा भेटावं की अशी इच्छा झाली होती. अवतार झालेला आहे, पूर्ण केस कमी करून टाकले आणि काळा पडला उन्हामध्ये फिरून, जे स्विमिंग वगैरे करून. स्विमिंगच्या पाण्यामध्ये काहीतरी पावडर टाकतात म्हणे, त्याच्यामुळं ते कलर काळं पडलेलं आहे त्याचं. कसं असते मुलाची, कोण असं आपलं जे जीवाचं जे माणूस असतं ते येण्यासाठी तो गेटपाशी येऊन अर्धा तास झालं बसला की 1 तास झालं की काही चांगलं नाही, पण बाहेर येऊन बसला होता. किती वेळ झाला तुमच्यासाठी, आमच्या सगळ्याची येण्याची वाट पाहत. 15 दिवस झाले होते ना आम्हाला. खूप असं मलासुद्धा असं केव्हा बघावं की त्यांना अशी इच्छा होत होती. त्यालासुद्धा तशीच झाली असेल म्हणून तो बाहेर येऊन बसला होता. आणि हे पूर्ण ह्याच्या शाळेचं हॉस्टेल कॅन्टीन सगळं एकत्रच आहे. त्याचं व्ह्यू आहे पूर्ण ह्या शाळेचं. आता पुढची दिसायला ती शाळा आहे आणि हे काय म्हणतात पंडित टँक आहे, जे ह्या शाळेला त्यांनी मिलिटरीवाले ह्यांना दान दिलेलं आहे. आणि हे पाहू शकता त्याची शाळा आहे आणि ही शाळा पूर्ण सैनिक स्कूलच आहे, त्याच्यामुळं हे तर सगळे तुम्हाला आर्मीवाल्यांचे सगळं काही बघण्यात येईल. आणि सुरुवातीला गेलो तर आम्ही त्याच्या स्कूलमध्ये, त्याचं जे सगळं दिलेलं आहे म्हणजे वह्या पुस्तके ती पाहण्यासाठी आणि त्याची रूम कशी आहे काय नाही बघण्यासाठी. क्लासरूम डिजिटल आहे असं वगैरे म्हणत होता, त्याच्यामुळं पाहण्यासाठी गेलो. आणि ह्या शाळेने सगळे मेडल जिंकलेले हे सगळे इथं लावलेले आहेत ह्याच्या फर्निचरमध्ये, ते सुद्धा पाहिलं. आणि हे इथं शटलकॉक खेळत होते मुलं ग्राउंडवर. आम्ही त्याला खायसाठी वगैरे घेऊन गेलो होतो भरपूर. हे आहे त्याचे डिजिटल हे स्क्रीन आणि पूर्ण शाळेला वायफाय कनेक्ट असल्यामुळं सगळं इझिली त्यांनी कोणताही अभ्यास वगैरे व्यवस्थित करू शकतो त्यांच्यावर. आणि त्याचं डेस्क आहे, दुसऱ्या बेंचवरच बसतो तो आणि सगळं दाखवत होता कोणता अभ्यास कुठंपर्यंत आला काय नाही. आणि अमर जवानची तिथं हॅट आहे. आणि हे आमच्या रुद्राचं घोडा आहे, म्हणजे ते स्वतः त्यानं एकटा ह्याच्यावर बसू शकतो असं ते म्हणून सगळं व्यवस्थित दाखवत होता आम्हाला. खूप घोड्याची आवड आहे, त्याच्यामुळे हे आवडीने व्यवस्थित दाखवत आहे त्यानं. म्हणजे त्या घोड्यावर सवारी करणं किंवा घरी आणायची सुद्धा इच्छा आहे त्याला, पण आम्हाला म्हणत असतो किंवा आपण केव्हा घेऊ घोडा म्हणून म्हणत असण्यासाठी घरी आणायची इच्छा आहे. पण तिथे त्याला भेटून गेलं ते घोडा तिथं, म्हणजे त्याच्या सहवासात राहायचं, घोड्यावर बसायची इच्छा त्याची कंप्लीट झालेली आहे. आणि ते अगोदर पाहिलेलं काळ्या कलरचं मल्हार घोडा आहे म्हणे आणि ते खूप खुंकार आहे म्हणे. आता ह्यानं दुसरं बसते पांढऱ्या ह्याच्यावर. आम्ही चाललो आता ह्याच्याकडे. आम्ही आत्ता मला तरी खूप वेळ झाला पोहोचलो. हॉस्टेलवर गेलतो, त्याच्या हॉस्टेलमध्ये सगळं व्यवस्थित लावून आले कपडे, मी खायला वगैरे ठेवून आलोत. हे पहा तिकडे चालत आता एका झाडाखाली बसतो आम्ही. झाडाखाली बसून त्याला खायला आणले मी व्हेज रोल. मस्त खातो. अक्षात पण खुश आहे पहा आमचा, भैयाला भेटला. नुसतं काळा पडला आहे आणि ड्रेस एक तसले वेगळेच भळंग दिलेत आणि ते कलर काळा पडले, केस खूप बारीक कट करून टाकलेत, वेगळं दिसायला. ते ठिकाणी खायला बसवलं. पॅरेंट्स आलेले आहेत तिथे. प्रत्येक झाडाखाली जस्ट त्यांच्या मुलांना घेऊन, सेकंड सॅटर्डे असल्यामुळं असते अलाउड, म्हणजे सेकंड सॅटर्डे आणि 4th सॅटर्डेला भेटायसाठी अलाउड असते. सगळ्यांचे पॅरेंट्स आलेले आहेत. असं झालं होतं की जेवढ्या वेळ मी त्याच्यासोबत राहील, म्हणजे जेवढ्या वेळ शाळेत राहील, हॉस्टेलमध्ये राहील, त्याच्यासोबतच त्याला धरूनच राहावं अशी इच्छा होती माझी.
अगोदर वाटायचं दूर राहिलं तर काय नाही, ठेवता येते शाळेला वगैरे बाहेर राहिलं, पण आता ठेवलेलं आहे ना तर खूप म्हणजे वेगळं वाटतं त्याच्यापासून दूर राहायला. हे गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले होते मी, पूर्ण नाही दाखवलं, एकदम मोठा आहे हॉल ह्याचं कॅन्टीन नाही, मेसचं रूम, आणि जेवायला 2 भाज्या, वरण, चपाती, चटणी, भात व्यवस्थित दिलेलं होतं. आणि स्विमिंग पूलच्या एरियामध्ये आलो होतो. त्यांनी सकाळी संध्याकाळीच त्यांना अलाउड आहे इकडे म्हणजे पोहणी खेळायला. आम्ही फेरफटका मारायला आलो होतो. ते किती छान होते फुलाचं झाड, मला खूप आवडलं ते. मी जाऊन जवळ पाहिलं, मला वाटतं आर्टिफिशियलच आहे काय की दुरून पाहिलं वगैरे अगोदर, पण जवळ जाऊन पाहिलं एकदम छान होतं फूल. आणि प्रत्येक ठिकाणी इथं झाडांचे आहेच, म्हणजे सगळीकडे झाडं व्यवस्थित लावलेलीच आहेत त्या ठिकाणी. आमच्या अक्षतला स्विमिंग करायची खूप इच्छा होती, पण त्यांनी पावडर टाकली होती पाण्यामध्ये, नाही करू दिली. आणि इथे सुद्धा छोटे छोटे त्याचे रोपं लावले होते जे मी फूल पाहिले ते. आता आम्हाला जी यायची वापस टाईम झालेली होती, खूप पाय जड झाले होते वापस येताना, पण यावं तर लागतंच सोडून मुलाला तिथं. आणि म्हणत होते तिथे जा हॉस्टेलला, मी जातो म्हणतो, पण नाही, त्यांना सोडायला येतो म्हणून आला सोबत आमच्यासोबत सोडायला येण्यासाठी. आणि 15 दिवसामध्ये थोडंफार उंची वाढल्यासारखीच वाटत होती. आणि मुलं दूर ठेवायच्या ह्या गोष्टी ना अगोदर वाटतं की काही नाही असं ठेवू असं वाटतं, पण ठेवल्याच्या नंतर किती त्रास होतं काय नाही ते आई पप्पालाच माहीत. आणि त्याने सुरुवातीला ठेवलं तेव्हा ना असं त्रास नाही करून घेतला, म्हणजे त्याला काय वाटलं असं एवढं अवघड नाही जाणार राहायला, खुश होता. पण ह्या वेळेस मात्र डोळ्यात पाणी आणलं होतं वापस येताना आम्ही. मला ते पाहून मला तर खूपच त्रास झाला. एकतर मम्मी पप्पा दिसत नाहीत, आणि एकतर सगळे सर वगैरे स्ट्रिक्ट करतात. ह्याच्या शाळेला वगैरे नाव ठेवायच्यासारखं काय नाही, पण असतेच ना स्ट्रिक्टनेस, म्हणजे सैनिक स्कूलला तर खूप स्ट्रिक्ट असते. आणि सगळे इथं लोगो लावलेले आहेत सैनिक स्कूलचे सगळे, म्हणजे आर्किटेक्चर काम केलेलं आहे सगळं वेगळीचं. आणि हे एक्झिस्टचं गेट आहे. आता यायला नकोच वाटत होतं, अजून 1-2 घंटे राहावं, पण किती वेळ राहून निघावंच लागतं, तर पूर्ण आभाळ भरून यायला होतं. त्यांनाच म्हणलं आम्हाला जा आता, उशीर होते तुम्हाला म्हणून. लास्टला सोडून यायची वेळ झालीच, आणि सोडून येताना खूप अवघड वाटलं. बाय.